नमस्कार. मी राकेश कांबळे. इंदापूर टाइम्समध्ये आपलं स्वागत आहे. जिल्हा परिषदेच्या आणि पंचायत समितीच्या निवडणुका ही रणधुमाळी आज चालू असताना आपण पाहतोय की संपूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये एक प्रचाराचं वातावरण आहे. परंतु 28 तारखेला या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं विमान अपघातामध्ये बारामती येथे दुःखद असं निधन झालं आणि त्या दुःखद निधनानंतर प्रचाराचा वेग हा अचानक कमी झाला आणि महाराष्ट्रावर एक शोककळा पसरलेली असताना आता प्रचार कसा करायचा आणि या प्रचारानंतर निवडणुकीच्या माध्यमातून मतदारांशी सामोरं कसं जायचं, कारण मतदार सुद्धा या ठिकाणी आपल्याला दुःखी होताना दिसला. कारण रोखठोक व्यक्तिमत्वाचं भूमिकेचं असणारं एक व्यक्तिमत्व आपल्यातून निघून गेलं हे लोक आजही मानायला तयार नाहीत. परंतु असं असताना देखील दुःख पचवून या सगळ्या गोष्टी पुढे घेऊन आपल्याला वाटचाल करावी लागते. हे पण एक महत्त्वाची गोष्ट आपल्याला जाणून घ्यावी लागेल. नियतीच्या मनातला खेळ हा कोणालाही सांगता येत नाही. त्याप्रमाणे निवडणूक आयोगानं अजितदादांच्या जाण्यानंतर एक 3 दिवसांचा राजकीय दुखवटा महाराष्ट्रामध्ये जाहीर केला होता. 3 दिवसांच्या दुखवट्यानंतर काहीसा प्रचाराला वेग आला आणि जे राष्ट्रवादी पक्षाकडून जे उमेदवार उभे होते त्या उमेदवारांनी होम टू होम मतदारांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला आणि त्या ठिकाणी कोणत्याही मोठ्या प्रकारच्या सभा न घेता फक्त मतदारांशी गाठीभेटी घेऊन त्यांच्याशी वैयक्तिक संपर्क साधून आपला उमेदवार हा कशा प्रकारे निवडणुकीला सामोरं जातोय किंवा त्या निवडणुकीला सामोरं जात असताना आपण इंदापूर तालुक्यातील टणू या गावी आहे. हे भरतरी नाथाच्या सानिध्यात वसलेलं आणि भीमा नदीच्या काठावर वसलेलं गाव आहे आणि या गावाची सामाजिक राजकीय पार्श्वभूमी ही सर्वांना सर्वश्रुत आहे. तरी सुद्धा आपण या गावातील पंचायत समितीचे लुमेवाडी गणातील उमेदवार शिवाजी व विजयसिंह मोहिते पाटील उर्फ दादा पाटील यांच्याशी आज संपर्क साधणार आहोत. यांचं घराणं गेली 60 वर्ष या राजकारणात समाजकारणात आपल्याला दिसून येतं. त्यांची राजकीय भूमी सामाजिक भूमी या परिसरातील लोकांना चांगल्या प्रकारे माहिती आहे आणि यांची राजकीय पार्श्वभूमी अशी की शिवाजी मोहिते यांचे वडील खरेदी विक्री संघावर होते शंकरराव भाऊ कैलासवासी शंकरराव भाऊ यांच्या काळामध्ये. त्यानंतर त्यांचे चुलत बंधू टणू या गावी सरपंच म्हणून होते. त्यानंतर स्वतः शिवाजी विजयसिंह मोहिते उर्फ दादा पाटील हे उपसरपंच म्हणून सुद्धा त्यांनी काम केलेलं आहे. या भागामध्ये जी काय गरीब मंडळी आहे किंवा होतकरू मंडळी आहे यांना मदत करण्याचं काम ही मंडळी नेहमी करीत असतात. अशा या उमेदवाराला राष्ट्रवादी पक्षाकडून म्हणजेच सध्याचे मंत्री दत्तात्रय भरणे यांनी उमेदवारी देऊ केलेली आहे. आपण त्यांच्याशी आज संपर्क साधणार आहोत की आज त्यांनी अजितदादांच्या जाण्यानंतर त्यांनी प्रचार कशा प्रकारे केलाय आणि जनतेकडून त्यांच्या काय अपेक्षा आहेत. आपल्याकडं आपल्यासोबत आहेत या लुमेवाडी गणाचे उमेदवार शिवाजी मोहिते. दादा नमस्ते. नमस्ते. आज तुम्हाला या लुमेवाडी गणातून उमेदवारी मिळालेली आहे आणि 28 तारखेला अजितदादांचं निधन झालं आणि त्या निधनानंतरचा प्रचार आणि त्या आधीचा प्रचार यामध्ये आपल्याला काय फरक वाटतोय. प्रथमतः लुमेवाडी गणाच्या उमेदवार या नात्याने आपल्याला 28 तारखेला जो काळा दिवस उगवला आणि महाराष्ट्र राज्याचे पालक म्हणलं तर वावगं ठरणार नाही. कारण पूर्ण महाराष्ट्र दुःखी का माणूस होतो तर घरातला प्रमुख व्यक्ती गेल्यावर जसा हातबल होतो तसा पूर्ण महाराष्ट्र हातबल झाला. तर त्या दादांच्या जाण्याने जे पूर्ण कुटुंबावर जे संकट आलं संपूर्ण महाराष्ट्रातल्या कार्यकर्त्यावर संकट आलं त्यातनं त्यांनी त्या दुःखातून बाहेर निघावं आणि लक्ष्मी नरसिंह व भरतरनाथ नाथांच्या चरणी प्रार्थना करतो की त्या दुःखातून बाहेर निघून दादांनी जो जातानी आपल्याला संदेश दिला की जाता वेळेस विमान दुर्घटनेतनं 1-2 मिनिटात त्यांनी आपली प्राणज्योत मावळली त्यांची, पण जाता जाता त्यांनी घड्याळ हे चिन्ह त्यांच्या शेवटची ओळख घड्याळाने त्यांनी दाखवून दिली कार्यकर्त्याला. आणि दुसरी त्यांनी त्यांच्या छातीला जी फाईल लावून त्यांनी आपला देह सोडला, म्हणजे मरेपर्यंत जनतेची सेवा करा असा एक कार्यकर्त्याला त्यांनी संदेश दिला.
तर दादाला प्रथमतः मी भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो पूर्ण मोहिते कुटुंबियाच्या वतीनं. आणि तुम्ही जो आता प्रश्न विचारला सांगितलं की हे कुटुंब गेले 50-60 वर्षे राजकारणात कार्यरत आहे. तर आम्ही ही उमेदवारी घेण्याच्या मागची पार्श्वभूमी आमची की पद, प्रतिष्ठा, पैसा हे मिळवण्याचा आमचा मुळीच उद्देश नाही. फक्त जनसेवा हीच ईश्वर सेवा ही मानून आम्ही फक्त जनतेच्या सेवेसाठी, आपल्याला जर परमेश्वराने ह्या जनतेने जर संधी दिली तर आपलं पूर्ण आयुष्य दादाने जो दाखवलेला मार्ग आहे त्या मार्गावर जनहित आणि जनसेवाच, पीडित वंचित शोषित लोकांसाठी काम करणं एवढाच उद्देश ठेवून आम्ही ही उमेदवारी स्वीकारलेली आहे. आता तुम्हाला तुम्ही म्हणाला की आता की तुम्हाला उमेदवारी यासाठी मिळाली की गरिबांची कामं करायची किंवा गोरगरिबांच्यासाठी आपल्याला शोषित पीडितांचं काम करायचं. पण ही उमेदवारी मिळण्यामागचं गमक काय? तुम्हाला उमेदवारी कशी मिळाली? आता उमेदवारी मिळायचं म्हणलं की पक्षवाढीसाठी एक सर्वसामान्य कुटुंबातला एक कार्य करणारा नेता म्हणून पक्षवाढीसाठी मला वाटतं निर्णय झाला असावा. ह्यातून माझी उमेदवारी आली असावी. आता हर्षवर्धन पाटील आणि माजी मंत्री आहेत आणि दत्तात्रय भरणे सध्याचे कृषी मंत्री आहेत. त्यांनी वेळोवेळी एकमेकांच्या विरोधात निवडणुका लढलेल्या आहेत. कार्यकर्त्यांनी त्यांच्यासाठी एकमेकाच्या विरोधात काय भांडणतांडा केला असेल किंवा एकमेकाची डोकी फोडली असा नेहमी आरोप होत असतो. तर आता ही लोक एक झाली. आता त्यांच्यावर आरोप होतोय की ह्यांनी स्वतःच्या पोरांसाठी त्यांच्या पोरांच्या प्रस्थापित राजकारणासाठी ही एक झालेत. मग जनतेचं काय? सुरुवातीला तुम्हाला सांगतो, हा मनुष्याच्या जीवनात ज्यावेळेस शेवट असतो त्यावेळेस नियती संकेत देत असते. त्याप्रमाणे शेवटच्या एक 15 दिवसात अजितदादाला त्यांच्या शरीराने संकेत दिले होते की पार्ट्या, गट, तट ही जीवनात मुख्य उद्देश म्हणजे ही पार्ट्या ठेवणं ही बरोबर नाही. त्यांना ती जाणवून आल्यामुळं त्यांना मरण नाही जरी समजलं तरी जीवनाचा सार काय आहे, सगळ्यांनी गटतट न करता एकत्रित बसून समाजाच्या हिताची कामं करावी अशी त्यांची भावना झाली. आणि अजितदादाच्या मनातल्या प्रेरणेने पूर्ण दोन्ही गट ही एकत्र झाले. ते एक हर्षवर्धन पाटील आणि भरणीमामाच नाही, जाता वेळेस अजितदादांनी 15 दिवस आधी पूर्ण राष्ट्रवादी जिल्ह्यातली जवळजवळ महाराष्ट्रातली दोन्ही एकत्र करून त्या राष्ट्रवादी पक्षासाठी एक 8 दिवस त्यांची भाषणं तुम्ही ऐका की आता बाबांनो काय हे गट तट ठेवणं बरोबर नाही, एकत्रित आलं पाहिजे. म्हणजे त्यांना नियती संकेत देत होती आणि अंतःकरणापासून मनापासून ही अजितदादांनी केलेली एकत्र राष्ट्रवादी आहे. आणि ती दोघं एकत्र आल्यामुळे लहान लहानशा गावात जे गट तट म्हणजे वैरी असल्यासारखं ज्याप्रमाणे लोक वागत होती ती लोक आज अजितदादामुळं, मी म्हणतो की फक्त अजितदादामुळं सगळे एका सतरंजीवर बसलेले आहेत. त्यामुळे चांगलं वातावरण आहे. आता शिवाजी मोहितेंनी एक महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केलाय की जे गटतट झाले किंवा जे एकमेकांशी वैरी म्हणून वागत होते ते वैरत्व संपण्यासाठी आणि गटतट संपण्यासाठी हे राष्ट्रवादीचं विलिनीकरण किंवा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येणं ही काळाची गरज आहे. आता आपण मतदारांकडे येऊ. या लोमेवाडी गावामध्ये मुस्लिम समाज बहुसंख्येने आहे. तुम्ही याच्याकडे कसं बघता? सुरुवातीला हिंदू, मुस्लिम, सिख, ईसाई हम सब भाई भाई हे राष्ट्रीय गीताचं आपलं जे तत्व आहे त्या तत्वानुसार शाहू फुले आंबेडकरांचा पुरोगामी विचार घेऊन हा चाललेला आपला राष्ट्रवादी पक्ष आहे. त्याच्यामुळं आम्ही कुठल्याच जाती धर्माला तो ह्या जातीचा तो ह्या धर्माचा असं कधी न मानणारे आमचे घराणे आहेत, माणसं आहेत. आणि पक्ष बी त्याच पद्धतीचं काम करतोय. त्याच्यामुळं माझी सर्व मतदारांना विनंती आहे, तुम्ही मला येणाऱ्या 7 तारखेला मतदान करून जर संधी दिली तर तुमचा मी कायमस्वरूपी सेवक म्हणून मी काम करीन. शिवाजी मोहितेंनी सांगितलं की राष्ट्रवादी पक्ष हा फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारधारेवर चालणारा पक्ष आहे. आता दादा एक सांगा की आता अजितदादांच्या जाण्यानं एक फार मोठं महाराष्ट्राचं नुकसान झालेलं आहे असं आम्ही सर्वजणच मानतो. आणि दादा हे सर्व समाज घटकांना बरोबर घेऊन जाणारं नेतृत्व होतं आणि त्यांच्यावर काळानं अचानक घातला. आता
अजितदादांच्या अगोदरची राष्ट्रवादी आणि नंतरची राष्ट्रवादी काय आपल्याला फरक जाणवतो आणि मतदार याला कसं सामोरं जातील आता? ज्यावेळेस एखाद्या कुटुंबाचा पालक संपूर्ण जबाबदारी घेऊन कुटुंब चालवतो, त्याप्रमाणे राज्याचं, महाराष्ट्राचं संपूर्ण कार्य करतं, त्यांना दादा हे त्यांना पालक म्हणून वाटत होते. अचानक करता माणूस गेल्यानंतर जे दुःख होतं, त्याप्रमाणे सर्व महाराष्ट्रातील लहान मोठ्या कार्यकर्त्यांना दादा गेल्यामुळे दुःख झाले. पण राजकारणात असून समाजसेवेची कामं असो, विकासाची कामं असो, वैयक्तिक लाभाची कामं असो, काय पुढारी लोक करतात. पण दादाकडे एक विशेष गोष्ट होती की दादा परिसासारखे होते. दादाच्या जवळ जो कार्यकर्ता गेला त्याचं स्पर्श झाल्यानंतर सोनं झालं, अशा प्रकारचं एक वेगळी प्रतिमा दादांची होती. त्यामुळं दुःख न पचवण्यासारखं होतं. परंतु गेली 50-60 वर्ष त्या कुटुंबाने जे योगदान महाराष्ट्राला दिलेले आहे, आज दादाच असा होता आणि अजून दादाच्या छायेखाली आपण राहावं अशी भूमिका असणं साहजिक आहे. पण आता खरी गरज दादांच्या कुटुंबाला, ते वय वर्षे 90च्या घरात आलेलं पवारसाहेबाचा कंठ दाटून आला दादाविषयी बोलताना. तर सगळ्या मतदारांनी दादांना जर खरी श्रद्धांजली वाहायचं असेल तर गावातलं गटतट बाजूला सोडून येणाऱ्या 7 तारखेला दादांचा जी शेवटची खून घड्याळ होती, त्या घड्याळावरती बटन दाबून दादांनी जो आम्हाला मार्ग दाखवला आहे की मरेपर्यंत जनतेची सेवा करा, त्या पद्धतीने आम्ही आमच्या जीवात जीव आहे तोपर्यंत फक्त आणि फक्त जनतेची सेवा करू. आता या निवडणुकीच्या संदर्भात काल एक व्हिडिओ व्हायरल झाला, भाजपच्या एका कार्यकर्त्यांनी व्हिडिओ व्हायरल केला, तुम्ही बघितलाच, की त्यांचं असं म्हणणं आहे की अजितदादांच्या निधनाचं ही लोक भांडवल करतायत आणि हे विकासाचं बोलत नाहीत. तर आपल्याला तसं वाटतंय का की अजितदादांच्या निधनाचं भांडवल होते, विकासाचा मुद्दा होणार नाही? कारण कृषी मंत्र्यांनी या भागात जिल्हा परिषद अध्यक्ष असताना, राज्यमंत्री असताना, कॅबिनेट मंत्री असताना त्या भागात मोठी विकासाची कामं आणलीत, हे सर्वांनाच माहिती आहे. तरी सुद्धा विरोधकांकडनं असा आरोप का होतोय? राजकारणापुरता विरोध करणं वेगळं आणि मुद्दा कुठलाच नसल्यामुळं असला दादांच्या जाण्याचा जो मुद्दा पुढं विरोधी नेते काढतात. प्रत्येक व्यवहारात माणसांना सगळ्या गोष्टी उधार मिळतात. तुम्हाला पैसे उधार घेता येतात, धान्य उधार घेता येतं, शेतीचे लागणारे सगळे साहित्य उधार घेता येतं. तसं जीवन जर उदार असतं तर लाखो कार्यकर्त्यांनी दादासाठी पद व जीव सुद्धा दिला असता, असा तो मोठा नेता होता. दादांनी जाऊन त्याची सहानुभूतीवर कार्यकर्त्यांना अशी पदं मिळावती असं जर विरोधकाला वाटत असलं तर असली पदं हजारो कुर्बान करणारी सगळी कार्यकर्ते आहेत ती दादाची, ती समज चुकीच आहे. शेवटी 7 तारखेला मतदान होते. आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. आज संध्याकाळी 10 वाजता प्रचाराचा शेवट होतोय आणि उद्यापासून तुम्ही मतदारांच्या गाठीभेटीवर उमेदवार भर देणार आहेत. त्याच्यामुळं 7 तारखेला जे मतदान होणार आहे त्या मतदारांना तुम्ही काय आवाहन कराल आणि अजितदादांसाठी आपण शेवटचे शब्द काय सांगाल? आता मतदान मागितलं तर विरोधकाकडनं टीका केली जाते. खरीच श्रद्धांजली वाहायची असेल तर जनतेने असं मतदान करावं की ते ज्यावेळेस त्या मतदानाचा रिझल्ट बाहेर येईल त्यावेळेस दादाच्या आत्म्याला सुद्धा वाटावं की जी माणसं घडवली मी, जी माणसं आतापर्यंत ज्याच्यासाठी कार्य केलं, त्याने मी गेल्यानंतर माझ्या पार्टीसाठी जे कार्य केलंय तीच खरी श्रद्धांजली होईल. एवढं मतदारांनी बाहेर पडलं पाहिजे मतदानाला 7 तारखेला. मतदानाने बाहेर पडलं पाहिजे. पूर्वीच्या काळात जे लढाया युद्ध होत होती तशाच प्रकारची ही विचाराची लढाई आहे आणि मतदानच ही आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला जो अधिकार आहे, आज पंतप्रधानाला जो अधिकार आहे तो गोरगरिबातल्या किती जरी छोटा माणूस असला तर त्याला तेवढाच अधिकार दिलेला आहे. तर हा जो बहुमूल्य अधिकार आहे त्यांनी प्रत्येक व्यक्तीने येऊन बजावावा, एवढीच मी एक उमेदवार या नात्याने विनंती करतो. आपण या ठिकाणी बघतोय की हे होते लुमेवाडी पंचायत गणातील उमेदवार शिवाजी विजयसिंह मोहिते उर्फ दादा पाटील
यांनी अतिशय असं मार्मिक आणि भावनिक साथ या मतदारांना घातलेली आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लोकशाहीमध्ये जो मोठ्या व्यक्तीला अधिकार दिला तोच गोरगरिबाला अधिकार दिलेला आहे. त्याच्यामुळं प्रत्येक व्यक्तीनं 7 तारखेला घराबाहेर पडून हे मतदान करावं आणि मतदान करताना अजितदादांना डोळ्यासमोर ठेवावं आणि हे मतदान करत असताना उद्याची लोकशाही घडवण्यासाठी आपण चुरशीनं मतदान करावं. त्याचप्रमाणे त्यांनी सांगितलं की अजितदादांनी जी त्यांच्या स्वकर्तृत्वानं जी अनेक लोक घडवली आणि त्या लोकांनी सुद्धा अजितदादांना डोळ्यासमोर ठेवून उद्याच्या 7 तारखेला मतदानाला सामोरं जावं अशा प्रकारची विनंती त्यांनी या ठिकाणी केलेली दिसते. मी राकेश कांबळे, इंदापूर टाइम्ससाठी टनू नरसिंगपूर.